तर बीडमधील मसा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची या हत्या प्रकरणामध्ये सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे आणि या प्रकरणाचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप होतोय। या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे। त्यातच धनंजय मुंडेंनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे। यावरून खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला। अजित पवार हे हतबल आहेत। अजित पवार हे नेते नाहीत। अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही। जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।